चला नमस्कार, माझं नाव बालाजी ढोकी. तर आपण आज स्टार्ट करणार आहोत वर्गसमीकरणे. वर्गसमीकरणाचे आपण दहावीमधील दुसरा 2 नंबरचा चॅप्टर आहे. तर आपण स्टार्टिंगला वर्गसमीकरणे म्हणजे काय हे आपण स्टार्टिंगला बघणार आहोत. तर एक मी समीकरण लिहितो, x चा वर्ग प्लस 5x वजा 6 बरोबर 0. हे अशा प्रकारचं समीकरण आहे. तर याचं समीकरणाचं सरळ रूप म्हणजे सामान्य रूप कसं असतं, ax चा वर्ग प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. या स्वरूपात आपण वर्ग समीकरण लिहितो. आणि वर्ग समीकरणामध्ये एक विशिष्ट गोष्ट म्हणजे वर्ग समीकरणातील चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे 2 असतो. वर्ग समीकरणातील सर्वात मोठा घात किती असतो? 2 असतो. तर त्याच्या चलाचा सर्वात मोठा घात 2 असतो. आणि स्टार्टिंगला काय असतो की चलाचा वर्ग, जे स्टार्टिंगला असलंच पाहिजे वर्ग समीकरणामध्ये. त्याच्यानंतर चल, एक साधं चल किंवा चलासोबत असलेली संख्या, किंवा आपण असं म्हणतो x चा वर्ग प्लस s प्लस c प्लस 2 इज इक्वल टू 0. हे पण वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. तर ही तिसरी संख्या म्हणजे काय असेल? एखादा अंक, कोणताही एखादा नैसर्गिक संख्या, मायनस असेल प्लस असेल कोणतीही असेल, -3 असू शकते, -3 असू शकते, कोणतीही संख्या असू शकते वर्ग समीकरणामध्ये. तर यानंतर आपण की एबीसीच्या किमती काय असतील, एबीसीच्या किमती हे आहे वर्ग समीकरणाचे सरळ रूप. हे काय आहे? वर्ग समीकरणाचे सरळ रूप. ठीक आहे. तर पहिल्या पदासोबतची संख्या येणार आहे ए म्हणजे हेच आहे ए ची किंमत. नंतर दुसऱ्या पदासोबत जी संख्या येणार आहे बी म्हणजे ती काय असेल बी. आणि तिसऱ्या पद मध्ये सरळ संख्या असते, कोणतीही नैसर्गिक संख्या किंवा ही संख्या. तर काय असेल? हे असेल ए बी सी. वर्ग समीकरणातील ए बी सी अशा प्रकारे आपल्याला सर्वांचं ग्रुप आणि प्रश्न विचारले आहे की वर्ग समीकरण ओळखून त्यातील ए बी सी च्या किमती लिहा. अशा प्रकारचं वर्ग समीकरणामध्ये आहे. तर आपल्याला एक सिद्धता पूर्ण करायची आहे की वर्ग समीकरणाची उकल आणि वर्ग समीकरणाची एकूण म्हणजे काय. ठीक आहे. वर्ग समीकरणाची उकल आणि वर्ग समीकरणाची एकूण म्हणजे काय. तर आपण लगेच पाहणार आहोत की वर्ग समीकरणाची उकल, यालाच काय शब्द आहे? एक मूळ. वर्ग समीकरणाची उकल, त्यालाच काय शब्द आहे? वर्ग समीकरणाचे एक मूळ. तर आपल्याला x बरोबर इथे काय ठेवलेलं आहे? x बरोबर -6 ही संख्या दिलेली आहे. x ची किंमत म्हणजे त्या वर्ग समीकरणाची काय असेल? उकल असेल किंवा एक मूळ असेल. त्यालाच काय म्हणतात? वर्ग समीकरणाची उकल किंवा एक मूळ. आता आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे, x चा वर्ग प्लस 5x मायनस 6 इक्वल्स टू 0. जर वर्ग समीकरणाची जर ही संख्या जर एक मूळ असेल, x इज इक्वल टू 6 जर असेल, तर शेवटी काय येणार? 0 इक्वल्स टू 0 ही आपल्याला संख्या शेवटी मिळणार आहे. 0 इक्वल्स टू 0. तर आपण काय करूया? आपण हे समीकरण सोडून पाहण्याचा प्रयत्न करूया की 0 इक्वल्स टू 0 येते का. ठीक आहे. चला, x चा वर्ग प्लस 5x वजा 6 इक्वल्स टू 0. आता आपल्याला त्यांनी काय दिले? x बरोबर 6 -6 दिले. जिथे x हे चल आहे, जिथे x हे चल आहे, तिथे आपल्याला काय ठेवायचं आहे? -6 ही संख्या ठेवायची आहे. काय ठेवायचं आहे? -6.
तर इथं आपण ठेवूया -6 चा वर्ग प्लस 5 गुणिले -6 वजा -6 इक्वल्स टू 0. -6 हे इथेच आहे. ठीक आहे. चला 6 चा वर्ग काय होईल 36. 36 प्लस 6 पंचे 30 पण कोणचे 30 -30 नंतर -6 इक्वल्स टू 0. ठीक आहे. चला 36 प्लस 30 -30 -6 तर काय होईल -36 होते बरोबर 0. मायनस प्लस काय होईल मायनस होईल 36 वजा 36 इक्वल्स टू 0. 36 वजा 36 काय झाले 0 झाले. त्याच्याबरोबर 0 म्हणजे 0 इक्वल्स टू 0 शेवटी आलेलंच आहे. 0 इक्वल्स टू 0 म्हणजे हे काय वर्ग समीकरणाची उकल आहे किंवा एक मूळ आहे. एक मूळ आहे वर्ग समीकरणाची उकल आहे किंवा एक मूळ आहे. ठीक. अशा प्रकारे आपण सरासरीचं 2.1 अशा प्रकारे आपण सोडवणार आहोत. वर्ग समीकरणामध्ये एकदम सिंपल गोष्ट म्हणजे काय वर्ग समीकरणामध्ये सर्वात मोठा भाग 2 असतो आणि वर्ग समीकरणाचे सरळ रूप काय असेल ax चा वर्ग प्लस bx प्लस c. हे काय असेल वर्ग समीकरणाचं सरळ रूप असेल. वर्ग समीकरणामध्ये काय असेल x चा वर्ग पहिल्यांदा असलाच पाहिजे. त्याच्यानंतर x हे चल असलंच पाहिजे आणि नंतर काय असलं पाहिजे व एखादी संख्या कोणतीही नैसर्गिक संख्या प्लस मायनस कोणतीच. ठीक आहे. चला आपण सरासरीचं 2.1 याच्याकडे वळणार आहोत. सरासरीचं 2.1 सरासरीचं 2.1. ठीक आहे. सरासरीचं 2.1 मध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. ठीक आहे. सरासरीचं 2.1 मध्ये पहिला प्रश्न काय कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. चला आपण आताच एक उदाहरण सोडवलेलं आहे. x चा वर्ग प्लस 5x वजा 6 इक्वल्स टू 0. हे एक वर्ग समीकरणाचं आपल्याकडे काय झालं उदाहरण झालं. चला 1 नंबर आता 2 नंबर मध्ये काय लिहिलं आपण कोणते वर्ग समीकरण म्हणजे पहिल्यांदा चलाचा वर्ग असला पाहिजे. नंतर म्हणजे कोणती दुसरं नैसर्गिक संख्येसोबत चल असलं पाहिजे आणि कोणती एक नैसर्गिक संख्या असली पाहिजे आणि त्याचा काय असला पाहिजे इक्वल्स टू 0 असला पाहिजे. तेच काय असेल वर्ग समीकरण असेल. ठीक आहे. चला आपण काय म्हणू 2x चा वर्ग प्लस 8x वजा 7 बरोबर 0 हे पण वर्ग समीकरण होते. म्हणजे आपल्याला पहिला प्रश्न सुटला. एकदम सोपा पहिला प्रश्न विचारलेला आहे की वर्ग समीकरणामध्ये कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा. पहिला पाठ. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पॉईंटवर वळणार आहोत. यामध्ये आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये काहीतरी उदाहरणे दिली आहेत त्यापैकी आपल्याला ठरवायचं आहे की वर्ग समीकरण आहे अथवा नाही. आपल्याला काय ठरवायचं आहे वर्ग समीकरण आहे अथवा नाही अशा प्रकारचं आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. चला आपण काय आले दुसऱ्या पॉईंट मध्ये पॉईंट नंबर 2 तर काय म्हटले पॉईंट नंबर 2 मध्ये खालीलपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. खालीलपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. खालीलपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. चला नंबर 1 मध्ये ह्याच्यामध्ये काय दिलेले नाही फक्त आणि फक्त
त्यामध्ये सर्व मध्ये दिलेले प्रश्न आहे आपण उत्तर स्वतः शोधूया ठीक आहे चला नंबर 1 चा प्रश्न आहे x चा वर्ग प्लस 5x मायनस 2 इक्वल्स टू 0 x चा वर्ग प्लस 5x मायनस 2 इक्वल्स टू 0 हे पहिलं उत्तर पहिलं गणित आहे म्हणजे पहिलं एक उदाहरण आहे तर आपल्याला काय म्हटलं होतं की वर्ग समीकरणाचं सरळ रूप काय असावं वर्ग समीकरणाचं सरळ रूप काय असेल चला वर्ग समीकरणाचं सरळ रूप काय ax चा वर्ग प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 हे आहे वर्ग समीकरणाचं सरळ रूप त्याच प्रकारे दिसते का हे दिसते काय पहिल्यांदा असं पहिले चलाचा वर्ग आहे दुसऱ्यांदा चलासोबत एक संख्या आहे नंतर एक संख्या आहे नंतर 0 आहे तो सुद्धाचा 0 आहे तर हे काय वर्ग समीकरण आहे चला पहिलं उदाहरण झालेलं आहे चला 2 नंबरचं उदाहरण काय दिलेलं आहे 2 नंबरचं उदाहरण आहे y चा वर्ग एक मिनिट y चा वर्ग इक्वल्स टू 5x y चा वर्ग इक्वल्स टू 5y वजा y कसल्या प्रकारचे उदाहरण दिलेले आहे बघा y चा वर्ग इक्वल्स टू 5y वजा 10 आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा खूप जणांचं तर डोकंच बंद पडलं असं की कसं करावं आता सरळ विचारसाठी दिलं नाही आता ह्याच्यासाठी आपल्याला करायचं पण आपल्याला एक गणितीय बेसिक मॅथमॅटिक्स काय आहे की आपल्याला त्याची योग्य ती जागा द्यावी लागेल काय असेल चला y चा वर्ग चला की बरोबरच्या पलीकडे संख्येत आपल्याला बरोबरच्या इकडे काय ठेवायचे 0 ठेवायचे आणि बरोबरच्या अलीकडे संख्या आता ही असेल धन संख्या असेल मग काय होईल काय होईल -5y असेल ही ऑलरेडी मायनस ऋण संख्या आहे तरी काय धन संख्या होईल फक्त एवढाच चिन्हाचा आधार बदलेल काय चिन्हाचा आधार इक्वल्स टू 0 ठीक आहे म्हणजे हे कसं झालं कडे याच्यासारखं झालं पहिल्या पदाचा म्हणजे पहिल्या चलाचा वर्ग दुसऱ्या सोबत चल आणि संख्या नंतर काय संख्या इक्वल्स टू 0 म्हणजे हे पण काय आहे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण आहे चला दुसरे सोडूया आपण चला 3 नंबर कडे बोलूया नंबर 3 मध्ये काय दिलं असेल बाबा चला y चा वर्ग प्लस 1/y इक्वल्स टू 2 वा हे त्याच्या पेक्षा हार्ड झालं y आधी छेद लागले आता हे दिले आता कसं करता येईल बाबा काय करता येतं की y चा वर्ग प्लस 1/y इक्वल्स टू 0 काय करता येईल त्याच्याकडे बघू तर आपल्याकडे एक युक्ती आहे की आपल्याला आधी इक्वल्स टू 0 लावावं लागेल इक्वल्स टू 0 कसं लावायचं ठीक आहे आपण काय करूया y चा वर्ग प्लस 1/y हे काय प्लस मध्ये बरोबरच्या तिकडे तर काय वजा 2 इक्वल्स टू 0 चा किती भाग मिळते एवढा पण ह्याचं काय इथे 1/y आहे इथं तर चलासोबत आहे गुणाकार आहे भागाकारात आधी गेलं तर आपल्याला गुणाकार तयार करावा लागेल आपल्याला की y ने गुणून की हे असं वापरलं y ने गुणून y ने गुणून बघता y चा वर्ग गुणिले y प्लस 1 प्लस आहे ना प्लस आहे 1/y गुणिले y वजा 2 गुणिले y इक्वल्स 0 ठीक आहे आपण जिथं सगळ्या याच्यामध्ये काय ठेवलं y गुणिले y काय होईल बाबा y चा घनच होऊन जाईल हे y कटून जाईल प्लस y गुणिले प्लस नाही
मायनस नाही प्लस एक प्लस वजा वजा प्लस एक मायनस चला 2 गुणिले y 2y इक्वल्स टू 0 आता काय झालं आता आपल्याला हे समीकरण सोप्या रूपात मांडावं आपण समीकरण सोप्या रूपात मांडण्यासाठी आपल्याला हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थितरित्या व्हिडिओ पॉज करून चला काय केलं y चा घन प्लस 2 y चा घन वजा 2y प्लस 1 प्लस 1 इक्वल्स टू 0 पण हे तर त्याच्यासारखं झालं पण इथं काय झालं घन म्हटला केला 3 y चा काय घन तर घन असल्यासोबत समीकरण होईल का त्याच्यामध्ये काय पाहिजे चलाचा जास्तीत जास्त वर्ग काय असला पाहिजे घात 2 असला पाहिजे चलाचा जास्तीत जास्त घात काय असला पाहिजे 2 असला पाहिजे तर इथे काय दिले 3 आला हे काय वर्ग समीकरण नाही वर्ग समीकरण नाही हे वर्ग समीकरण नाही ठीक आहे चला आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया ठीक आहे तिसरं उदाहरण झालेलं आहे आपण चौथ्या उदाहरणाकडे वळूया ठीक आहे 1-4 नंबरचं उदाहरण 1-4 चौथं उदाहरण आपल्याला अशा प्रकारचे दिलेलं आहे की x plus 1/x ओके इक्वल्स टू -2 इक्वल्स त्याच्यामध्ये काय झालं इथं फक्त पहिले चलाचा वर्ग होता इथं मायनस होतं इथं प्लस होतं ते मायनस आहे आता काय म्हणणार आपण सरळ सॉरी इक्वल्स टू 0 आहे सरळ आपण अरेंज करून घेऊया चला x plus 1/x मायनस प्लस 2 बरोबर 0 ओके आता आपल्याला त्याच्यासारखंच काय करूया x ने गुणून तिथं y म्हणून y ने गुणलं आता इथे x आहे म्हणून x ने गुणूया ठीक आहे x गुणिले x प्लस 1/x गुणिले x प्लस 2 गुणिले x इक्वल्स टू 0 चला काय करायचं सिंपलीफाय केल्यानंतर x गुणिले x चा वर्ग x आणि x कटलं काय होईल तर प्लस मध्ये 1 लागेल तसंच आहे प्लस 2 गुणिले x 2 लागेल बरोबर 0 चला अजून काय करायचं सिंपलीफाय होईल x चा वर्ग प्लस 2x प्लस 1 बरोबर 0 चला याच्यासारखं दिसते का याच्यासारखं दिसते का याच्यासारखं एक पहिला पदाचा वर्ग आहे त्याला सोबत संख्या आहे प्लस एक सिंगल संख्या आहे आणि 0 आहे म्हणून काय आहे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण आहे चला किती सिंपल रित्या सोडवून दिले आहे चला व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल ठीक आहे चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया पुढच्या उदाहरणाकडे वळूया काय दिला सांगवा चला आपण जो जाऊया m प्लस 2 m प्लस 2 m मायनस 5 equals to 0 वाव what an example चला आता यामध्ये कसं करायचं आपल्याला एक फॉर्म्युला शिकवला आपण 8वी ला काय होता हे फॉर्म्युला काय होता फॉर्म्युला a चा वर्ग वजा b चा नाही a चा वर्ग प्लस b चा वर्ग हे असा प्रकारचा आपल्याला फॉर्म्युला होता a चा वर्ग प्लस b चा वर्ग याला आपण काय लिहिलं असते एका वर्गात a प्लस b आणि दुसऱ्या वर्गात a वजा b हे अशाच प्रकारचा a प्लस b वजा a प्लस b a वजा b आणि याच्यात आपण काय करतो पहिल्या पदानं या कंसातील दोन्ही संख्येला पहिल्या पदानं या कंसातील दोन्ही संख्या आपण गुणत होतो तर कसं करायचं म्हणायचं
m गुणिले m काय झाला m चा वर्ग याच्यात काय चिन्ह याच्यात काय याच्यात बघायचं नाही याच्यात बघायचं चला काय वजा m गुणिले 5 5 m चला याच्यात आता हे शिकत व्हायचं 5 प्लस तर 2 आता हे काय बघायचं आता काय करायचं दुसऱ्या पदात 2 गुणिले m 2m ओके 2 गुणिले m 2m ठीक आहे 2 गुणिले 5 कोणची ती -10 इक्वल्स टू 0 ओके 2 गुणिले 5 10 इक्वल्स टू 0 चला याला सिम्प्लिफाय करून लाईट मायनस लाईट म्हणजे सारख्या संख्येची सारखी संख्या मायनस चला इथं सरळ सरळ दिलेलं आहे -5 प्लस -2 काय वजा किती काय -5 प्लस 2 तर काय m चा वर्ग -3m -10 बरोबर 0 तर हे काय आहे इथं शेवट तर काय आहे त्यासाठी दिसून राहिलं का बाबा हे दिसून राहिलं सेम तसे दिसते ना इथं समुदाय पहिल्या पदाचा वर्ग आहे दुसऱ्या समुदायाची संख्या आहे तर सिंगल संख्या तर काय झाले हे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण आहे चला 4 नंबरचे आपल्याला सॉल्व झालं कोणच्या वर्गाला a चा वर्ग प्लस b च्या वर्गाला वरून सॉल्व झालेलं आहे चला 5 नंबरचं उदाहरण घेऊया आपण 5 नंबरचं उदाहरण काय असेल 5 नंबरचं उदाहरण तर भरपूर कॉम्प्लिकेटेड नाही सॉरी 6 नंबरचं उदाहरण होते भरपूर कॉम्प्लिकेटेड दिसते 6 नंबरचं m चा घन प्लस 3m चा वर्ग -2 इक्वल्स टू 3m चा घन चला आपण स्टार्टिंगला काय करूया पहिली स्टेप आपल्याला इक्वल्स टू 0 आणायचं काय आणायचं इक्वल्स टू 0 आणायचे ठीक आहे चला m चा घन प्लस 3m चा वर्ग वजा 2 हे काय प्लस आहे तर काही -3m चा घन इक्वल्स टू 0 चला 0 आले आहे सरळ सरळ 0 आले चला तर आपण लाईन वजा लाईन म्हणजे सारख्यातून सारखं वजा होईल सारख्यातून सारखं चला मग काय 3m चा घन वजा 3m चा घन सॉरी 3m चा घन वजा 3m चा घन म्हणजे m चा घन इथं आहे आणि 3m चा घन हे इथे होता आणि बरोबर याच्यासोबत प्लस 3m चा वर्ग आहे आता ह्याच्यासोबत वर्गाचं पद आहे का नाही चला -2 बरोबर 0 चला काही जरी केले तरी 3m मधून 2m जरी काढले तर काय होईल 2m चा घन प्लस 3m चा वर्ग होईल -2 इक्वल्स टू 0 चला हे वर्ग समीकरण होईल का बाबा नाही होणार का इथं सगळ्यात मोठा घात आहे 3 म्हणजे 3 चं काय होणार वर्ग समीकरण नाही होणार चला इथं काय लिहू शकतो आपण वर्ग समीकरण नाही वर्ग समीकरण नाही काय केलं आपण पहिल्यांदा 0 लावला 0 लावल्यानंतर मग लाईन वजा लाईन म्हणजे सारख्यातून वजा सारखे काढले ठीक आहे तर काय झालं 3m चा वर्गातून -3m चा वर्ग काढला आणि जर हे केलं तर काय झालं 2m चा घन आता घन कोणत्या वर्गामध्ये कसे म्हणजे हे वर्ग समीकरण नाही चला त्याच्यापुढचा आपण पाहूया चला याच्यानंतर ह्याच्यामध्ये वर्ग समीकरण कोणते ते ठरवा हे सांगितलेलं आहे
त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, पुढचा पॉईंट दिलेला आहे 3 नंबरचा की खालीलपैकी वर्ग समीकरणे ax² + bx + c = 0 या स्वरूपात देऊ a b c च्या किमती लिहा. काय स्वरूप विचारलेलं आहे. चला 3 नंबरचा प्रश्न काय म्हटले त्यांनी, खालीलपैकी वर्ग समीकरणे थोडंसं अक्षर माझं आहे 19 थोडंसं सांभाळून घ्या. काय विषय नाही, थोडं मार्क करायला प्रॉब्लेम नाही, थोडं सांभाळून घ्या. चला काय खाली समीकरणे ax² + bx + c या प्लस c = 0 या स्वरूपात लिहा. या स्वरूपात लिहित आहोत आपण. ठीक आहे, या स्वरूपात लिहू. मग काय करायचे, a, b, c च्या किमती लिहा. हे लिहायचं. चला तर आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. आपण तुम्हाला आपल्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी इंट्रोडक्शन मध्ये की वर्ग समीकरण म्हणजे काय आणि सर्व रूप म्हणजे कसं असतं आणि त्याच्या एबीसीच्या किमती कोणत्या असतात. चला तर नंबर 1 चं उदाहरण. नंबर 1 चं उदाहरण काय, पहिलंच उदाहरण 2y = 10 मायनस y चा वर्ग अशा प्रकारचं उदाहरण आहे. चला आपल्याला सरळ सरळ काय म्हणतो की आपल्याला वर्गाचं पद अगोदर लिहायचं आहे. चला तर काय 2y बरोबरच्या आधीला 0 टाकतो, स्टार्टिंगला 0. तर -10 + y चा वर्ग = 0. ओके झालं ना, हे मायनस प्लस आलं. चला तर आपल्याला सरळ ax² + bx + c आपल्याला काय करायचं, पहिल्या पाठाला वर्ग तत्व येईल. ते काही असो, बाकी काही असो, आपल्याला पहिला वर्ग समीकरण वर्गाचा चल पहिला करायचं. कसं पाहिजे, काय पाहिजे, y चा वर्ग बरोबर आहे प्लस हे दोन प्लसच आहेत 2y वजा 10 = 0. चला हे वर्ग समीकरण सिम्प्लिफाय ax² + bx + c च्या स्वरूपात लिहिलेलं आहे. चला तर आपल्याला a b c च्या किमती लिहायच्या. a = b आणि c ठीक आहे, c चला a च्या सोबत काही जरी नसलं तरी काय असतं, 1 असतं. a याच्या सोबत काय आहे, 2 आहे. हे काय c म्हणजेच -10. पहिलं उदाहरण बघूया. एकदम सोपं होतं. आपल्याला 2y = 10 वजा y चा वर्ग असं दिलेलं होतं. मुळातलं समीकरण आपण त्याला सिम्प्लिफाय करून 0 लावलं, पण आपल्याला x² + bx + c च्या स्वरूपात घ्यायचं. वर्ग पहिल्यांदा नंतर सोबतची संख्या नंतर एक संख्या नैसर्गिक संख्या लिहिली = 0 करून टाकलं. ठीक आहे. चला नंबर 2 चं उदाहरण बघूया. अशाच प्रकारे नंबर 2 चं उदाहरण. चला नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, चला x + 1² = 2x + 3. वाव, व्हॉट एक्झाम्पल. आता याचं कसं डोकं लावणार आहे. चला आपल्याला कशासारखे दिसले पाहिजे, हे कशासारखे दिसते, a + b च्या वर्गासारखे दिसते. कसं, a + b चा कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग + b चा वर्ग +
2ab प्लस b चा वर्ग याच कंसाचा कसा विस्तार करायचा असा कसा असा कशासारखे दिसते आपल्याला a प्लस b च्या वर्गासारखे दिसते आपल्याला याचा कशाचा कसा विस्तार करायचा असा विस्तार करायचा आहे ठीक आहे चला पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग प्लस 2 गुणिले काय गुणिले ab x b म्हणजे काय 1 प्लस गुणिले a प्लस b चा वर्ग म्हणजे काय असेल 1 चा वर्ग असेल ठीक आहे 1 चा वर्ग 1 चा वर्ग करून ठीक आहे इक्वल्स टू 2x प्लस 3 राईट 2x प्लस 3 चला x चा वर्ग प्लस 2x b गुणिले 2x प्लस 1 इक्वल्स टू 2x प्लस 3 अशा प्रकारचं झालं आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं इक्वल्स टू 0 लावायचं पहिल्यांदा आपण काय करायचं इक्वल्स टू 0 लावायचं ठीक आहे x चा वर्ग प्लस 2x प्लस 1 वजा 2x वजा 3 इक्वल्स टू 0 चा आता मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं होतं की सारख्या संख्येतून सारखी संख्या वजा काय ते 2x आहे इथं 2x आहे आणि इथं 3 आहे इथं 1 आहे चला सारख्यातून सारखं वजा करून पाहूया x चा वर्ग प्लस 2x वजा 2x वाह काय संबंध आहे प्लस 1 वजा 3 इक्वल्स टू 0 चला तर काय झालं 2x वजा आणि 2x आणि -2x कटले चला काय आले x चा वर्ग वजा 2 इक्वल्स टू 0 चला abc ची किंमत काय येत आहे याची abc ची किंमत a बरोबर 1 b बरोबर काहीच नाही आणि c बरोबर काय आहे -2 हे अशा प्रकारचे एक्सप्रेशन ठीक आहे ओके चला तर पुढचा घेऊया तीन नंबरचं उदाहरण घेऊया तीन नंबरचं उदाहरण काय दिलेलं आहे तीन नंबरचं उदाहरण भरपूर आहे x चा वर्ग प्लस 5x इक्वल्स टू मायनस 3x 3 कंसात मायनस x वाव चला हे सोपंच आहे आपल्याला पहिल्यांदा इक्वल्स टू 0 लावायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही इक्वल्स टू 0 लावून घेऊया आपण x चा वर्ग प्लस 5x मायनस 3 आहे तर काय प्लस 3 वजा नाही वजा आहे तर मायनस x प्लस x इक्वल टू 0 चला त्यामुळे सारख्या संख्या प्लस होईल किंवा वजा होईल चला x चा वर्ग प्लस 5x प्लस x प्लस 3 इक्वल्स टू 0 काय व्हॅल्यू आहे चला x चा वर्ग प्लस 5x प्लस 8x म्हणजे 6x प्लस 3 इक्वल्स टू 0 चला याची किंमत काय होईल याची किंमत होईल 1 b ची किंमत होईल 6 आणि c ची किंमत होईल 3 चला किती सोपं एकदम सोपं याची किंमत 1 b ची किंमत 6 c ची किंमत 3 जसा अरेंज केलं x स्क्वेअर प्लस bx प्लस c त्याच्यासारखं अरेंज केलं आणि abc च्या किमती लिहिल्या चला पुढचं उदाहरण घेऊया लगेच उदाहरण असेल 3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग मायनस इक्वल्स टू 9 इक्वल्स टू 9 ओके तर आधी आपल्याला सॉरी इथे इक्वल्स टू नाही मायनस 9 आहे सॉरी थोडं लिहिण्यामध्ये मिस्टेक आहे ठीक चला काय म्हणता येईल आपल्याला 3m चा वर्ग वजा 2m चा वर्ग मायनस 9 इक्वल्स टू 0 वा आता काय वाटलं असं सांगता मी सगळ्यात पहिले आता
की इथे वर्ग आहे ते वर्ग आहे म्हणजे कसं दोन वर्ग समीकरण तसं होणार नाही. 3n मधून 2n वजा होऊ शकतात. काय होते फक्त n चा वर्ग आहे -9 इक्वल्स टू 0. चला तर एबीसी चा किती काय होईल. चला a ची किंमत दिलेली आहे 1 पहिलं पद आहे वर्गाचं. b ची किंमत दिलेली नाही. b ची किंमत दिलेली नाही. c ची किंमत काय असेल -9. ओके b ची किंमत आपण काय लिहू शकतो 0 करू शकतो -9. चला हे एकदम सोपं होतं काहीच अवघड नव्हतं. चला 3 नंबरचे घेऊया. 3 नंबरचं झालं 4 नंबरचं 4 नंबरचं दिलेलं आहे p कंसात 3 अधिक 6p इक्वल्स टू -5. चला आधी सिम्प्लिफाय x is equal to 0 दोन करून घेऊया. p कंसात 3 प्लस 6p व मायनस प्लस 5 इक्वल्स टू 0. चला 0 केलं. आता काय करायचं कंसात p आहे म्हणजे p कंसात आहे म्हणजे गुणाकार आहे. तर आपल्याला p ने कधी गुणून घेऊया. ती p गुणिले p 3p प्लस p गुणिले 6p 6p चा वर्ग प्लस 5 इक्वल्स टू 0. तर काय झालं आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या रूपात लिहावं लागेल. तर काय लिहावं 6p चा वर्ग पहिल्यांदा येईल प्लस 3p प्लस 5 इक्वल्स टू 0. चला इथे abc च्या किती काय होतील a इक्वल्स टू 6 a इक्वल्स टू 6 b इक्वल्स टू 3 आणि c इक्वल्स टू 5. इथे सोपंच होतं. चला एकदम सोपं 5 वेळेस 5. ठीक आहे. चला आपण नंतर जाऊया 5 वेळा 5 झाले 6 वेळा. ठीक आहे. चला x चा वर्ग -9 इक्वल्स टू 13 आणि इक्वल्स टू 0 करून घे काय होते. चला x चा वर्ग -9 -13 इक्वल्स टू 0 प्लस होतं -13. x चा वर्ग -9 मधून -13 काय झाले -13 मायनस काय झाले प्लस प्लस -13 मधून किती -21 इक्वल्स टू मायनस सॉरी 9 केल्यावर 22 इक्वल्स टू 0. चला याची किंमत काय आहे याची किंमत 1 याची किंमत 0 c ची किंमत -22. सोपं. चला अशा प्रकारे हे आपल्याला त्याचा आपला 3 नंबरचा पॉईंट संपलेला आहे. ठीक आहे. चला आपल्याला 4 नंबरच्या पॉईंटकडे वळायचं आहे. तर 4 नंबरचा पॉईंट एकदम सोपा दिलेला आहे आपल्याला. एकदम चॅप्टर इझी आहे. काहीच अवघड काहीच घाबरायचं कारण नाही. एकदम सोपा चॅप्टर आहे. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. याचे आपल्याला सोडवलेले नोट्स पण खाली देऊन टाकू. ठीक आहे. जरा खाली चलाच्या किमती वर्ग समीकरणाचे मुळे आहे का ठरवायचं. खाली चलाच्या किमती वर्ग समीकरणाचे मुळे आहेत का ठरवा. मुळे आहेत का ते ठरवा. तर याच्यामध्ये पहिले दिलेलं आहे x चा वर्ग प्लस 4x वजा 5 बरोबर 0 अशा प्रकारचा आपल्याला दिलेला आहे. x चा वर्ग प्लस 4x वजा 5 इक्वल्स टू 0. तर आपल्याला x बरोबर काय किंमत दिली 1 आणि x बरोबर वजा 1 दोन किमती ठेवून पाहायच्या. जे 0 इक्वल्स टू 0 येईल 0 इक्वल्स टू 0 येईल तेच ते वर्ग समीकरणाचे एक मूळ आहे किंवा गुण आहे.
एक मूळ आहे किंवा उकर आहे. ठीक आहे. तर आपण आधी पहिल्यांदा एक घेऊन पाहूया. एक घेऊन पाहूया. चला x चा वर्ग प्लस 4x वजा जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला 1 ठेवायचा. x चा वर्ग प्लस x चा वर्ग प्लस x चा वर्ग प्लस 4 गुणिले 1 वजा 5 बरोबर 0. ठीक आहे. तर 1 चा वर्ग 1 येईल प्लस 4 गुणिले 1 4 वजा 5 बरोबर 0. 4 आणि 5 वजा 5 बरोबर 0. 0 इक्वल्स टू 0. हे काय आहे? पहिल्यांदाच आपल्याला दिलेला आहे की वर्ग समीकरणाचं x इक्वल्स टू 0 हे एक मूळ आहे. तरी आपण काय करूया? मायनस 1 घेऊन पाहूया. होते काय? मायनस 1 घेऊन पाहूया काय होते. चला पहिल्यांदा काय? मायनस 1 चा वर्ग मायनस 1 चा वर्ग प्लस 4 गुणिले मायनस 1 मायनस 5 बरोबर 0. ठीक आहे. मायनस 1 चा वर्ग म्हणजे 1 प्लस 4 गुणिले 1 मायनस 4 मायनस 5 बरोबर 0. ठीक आहे. मायनस 4 मायनस 1 काढू. मायनस 4 मायनस 4 काढू. मायनस 9 इक्वल्स टू 0. तर मायनस 8 इक्वल्स टू 0. तर हे एक मूळ नाही. ही संख्या काय आहे? मायनस 1 ही एक मूळ नाही असं होईल. ठीक आहे. चला उदाहरण नंबर 2 कडे वळूया. समजलं ना कसं? आपल्याला काय करायचं? x इक्वल टू ज्या किमती x बरोबर ठेवलेल्या आहेत त्या किमती आपल्याला काय करावं? जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला त्या किमती ठेवाव्या लागतील. इथे x होतं इथे ठेवलं, इथे x होतं इथे पण ठेवलं. ठीक आहे. चला पुढचं 2 नंबरचं उदाहरण काय दिलेलं आहे? 2m चा वर्ग मायनस 5m इक्वल्स टू 0. 2m चा वर्ग मायनस 5m इक्वल्स टू 0. तर काय दिलं? m बरोबर 2 आणि m बरोबर काय दिले? 5/2 अशा प्रकारचं दिलेलं आहे. चला ठीक आहे. तर आपण आधी m बरोबर 2 ठेवून पाहूया. चला जिथे जिथे m आहे तिथे 2 ठेवूया. 2 गुणिले 2 नाही सॉरी 2 गुणिले 2m चा वर्ग 2 गुणिले m चा नाही 2 गुणिले 2 चा वर्ग मायनस 2 गुणिले 2 इक्वल्स टू 0. चला 2 गुणिले 2 चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 10 इक्वल्स टू 0. 4 गुणिले 8 मायनस 10 इक्वल्स टू 0. 8 गुणिले मायनस 2 इक्वल्स टू 0. चला इथे काय? पहिली संख्या एक मूळ नाही. एक मूळ नाही. चला एक मूळ नाही आपण असं म्हणू शकतो. चला दुसऱ्याला काय? आपण दुसऱ्याला काय घेऊन पाहूया की 5/2 जिथे जिथे m आहे तिथे 5/2 2m चा वर्ग मायनस 5m इक्वल्स टू 0. ओके. हे अशा प्रकारचं दिलेलं आहे. चला आपण काय करूया? पार्शियल 2 गुणिले 5/2 चा वर्ग मायनस 2 गुणिले 5/2 इक्वल्स टू 0. चला तर 2 गुणिले 5 चा वर्ग 25/2 2 चा वर्ग 4 मायनस 5 गुणिले 5 25/2 इक्वल्स टू 0. याचा काय काढला? 1 असतं. ठीक आहे. वरच्या वरचा गुणाकार खालच्या खालचा. ठीक आहे. तर काय म्हटलं? बे 4 25/2 वजा 25/2 इक्वल्स टू 0. म्हणजे 0 इक्वल्स टू 0 म्हणजे हे काय? 5/2 हे एक मूळ आहे. एक मूळ आहे.
ठीक आहे, एक मूळ आहे. 5/2 काय निघालं, एक मूळ निघालेलं आहे. चला ठीक आहे, चला हे आपला प्रश्न संपलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा, 5 नंबरचा. चला 5 नंबरचा, x बरोबर 3, x बरोबर 3 असताना हे kx चा वर्ग मायनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0 असताना हे एक मूळ आहे का, हे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा, ठीक आहे. चला जिथे जिथे x आहे तिथे तिथे काय ठेवायचं, 3 ठेवायचं. चला kx चा वर्ग मायनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0. चला k गुणिले 3 चा वर्ग प्लस 10 गुणिले 3 प्लस 3 इक्वल्स टू 0. 3 चा वर्ग 9k प्लस 10 30 प्लस 3 माइनस 30 प्लस 3 इक्वल्स टू 0. 9k वजा 27 इक्वल्स टू 0. कारण k इक्वल्स टू 27/9 वजा 27 यायला आणि बरोबर द्यायला तर प्लस मध्ये ती k बरोबर 3, तर k बरोबर काय आहे 3. ओके, एकदम सिंपल होतं, एकदम बघून घ्या काय काय केलं आपण. इथे जिथं x आहे तिथे आपण 3 ठेवलं, तिथे 3 ठेवून आपण k बरोबर 27/9 वाजता शेवटी k बरोबर काय आलं 3 आलं. चला एकदम सोपं होते, इझी आहे. 1-2 मार्काला आपल्याला 10च्या याच्यामध्ये विचारू शकतात की पेपरमध्ये की 2 मार्काला k ची किंमत काढा. ठीक आहे. चला याच्यानंतर प्रश्न आहे 6 काय म्हटले, 5m चा वर्ग प्लस 2m प्लस k इक्वल्स टू 0 या वर्ग समीकरणाचे मूळ -7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ठीक आहे. तर आपण कृती पूर्ण करता आपण डायरेक्ट उदाहरण सोडून टाकूया. आणि 5m चा वर्ग प्लस 2m प्लस k इक्वल्स टू 0. तर काय केले, x बरोबर -7/5. जिथे x आहे तिथे -7/5 ठेवून टाकायचं. 5 गुणिले -7/5 चा वर्ग, ठीक आहे, प्लस 2 गुणिले -7/5 प्लस k इक्वल्स टू 0. ओके, चला -7/5 -5 गुणिले 7 7 49 7 चा वर्ग 5 चा वर्ग 25 प्लस 7 गुणिले -14 ठीक आहे, आणि 5 प्लस k इक्वल्स टू 0. काय होईल आता 5 25 49 6/5 प्लस -14/5 काय प्लस
k equals to 0. चला मित्रांनो, 49 प्लस मायनस 14, 49 प्लस मायनस 14 छेद 5 प्लस k इक्वल्स टू 0. ओके, तर 49 मधून 14 वेळी किती राहील? 35 मायनस 35, सॉरी मायनस नाही प्लस 35 छेद 5 प्लस k इक्वल्स टू 0. 5 5 5 35, 7 प्लस k इक्वल्स टू 0. तर k इक्वल्स टू -7. कसं केलं की जिथे जिथे x आहे जिथे जिथे m आहे तिथे तिथे आपण -7/5 ठेवलं आणि पुढची प्रक्रिया जारी ठेवली. जसं आपण कॅल्क्युलेशन करत गेलो तसं आपण हे केलं आणि शेवटी काय आलं 35/5 म्हणलं. तर 7k + 5 7k + 7 + k = 0 हे आलं. k 0च्या पलीकडे नेला त्याच्यामुळे +7 -7 झालं. तर k = 7 असा आला. अशा प्रकारे आपला सराव संच 2.1 वर्ग समीकरणामधला हे आपल्याला समजलेलं आहे. यामध्ये काही अडचण असेल तर आपण व्हिडिओला कमेंट करू शकता. यामध्ये काही चूक किंवा तफावत आली असेल तर आपण नक्की आपला प्रतिसाद नोंदवू शकता. तर अशाच प्रकारे आपल्याला इथून पुढे योग्यच कोचिंग क्लासेस ही बघा या YouTube चॅनलवर आपल्याला व्हिडिओ मिळत राहतील. तर व्हिडिओ बनवण्याची पद्धत जर काय असेल तर आपण सांगू शकता, आपण काही सजेशन देऊ शकता. धन्यवाद.